हाय गाईज, नमस्कार. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल आणि ठीकच राहायचं. किती जर टेन्शन आलं तर कामात रमायचं. कामात रमलं की टेन्शन फ्री होऊन जातं. आणि काम ही अशी गोष्ट आहे की कामानं काय होतं आहे, माणसाला भूक पण लागते, झोप पण येत्या आणि काम जर करत राहिलं ना माणसाला असं बिनकामाचे विचार येत नाहीत ते डोक्यात. त्यामुळं काम करत राहणे, छान छान गोष्टी शिकणे आणि टेन्शनला पळवून लावणे. असं तर टेन्शन कधी जात नसतं आहे. आपल्या जीवनात जर काही घटना घडलेल्या असल्या ना तर टेन्शन जात नसतं आहे. आतल्या आत घुटूनच मरत असतं माणूस. जे चांगलं असतं ते माणूस. लबाड्या माणसाला काय दुःख वाटत नसतं आहे. लबाड्या माणसाला कसं असतं आहे, दुःख वाटत नाही कुठल्या गोष्टीचं. पण खऱ्या माणसाला कसं होतं आहे, टेन्शनच त्या आतल्या आत मरत राहतं. पण कसं आहे, मला म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी सांगते, माझ्या जी जीवनात घटना घडल्यात ना त्या अशा घडल्यात की मी कल्पना पण करू नाही शकले अशा घटना घडल्यात. तर त्या पण तुम्हाला नंतर मी कधी जरा थोडा वेळ जाऊ द्या, मग ते तुम्हाला नक्की मी सांगेन काय काय माझ्या संग घटना घडल्या, कसे मी त्या घटना घडल्यानंतर आमच्यात काय काय बदल झाला, काय बदल घडवायला लागला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेल. म्हणून काम करत राहणे, कामानं काय होतं, टेन्शन येत नाही. आणि टेन्शन आलं की माणसाला काम पण होत नाही आणि आजारी पडते माणूस. त्यामुळं टेन्शनला पळवून लावायचं तर एकच उपाय आहे, काम करायचं. काम केल्यानं दमलं की माणसाला भूक ताण लागत्या, खाल्लं की थोडीशी झोप येत्या. आणि झोप नाही आली तर माणूस आजारी जास्त पडतं. त्यामुळे झोप यायसाठी आणि टेन्शन फिरण्यासाठी काम केलं पाहिजे. तर चला आता इथं जरा हे करतो आम्ही, होल पाडतो. त्या दिवशी ड्रिल मशीन होती पण लक्षातच आलं नाही आम्हाला कुणाला लवकर आधी ड्रिल मशीन होल पाडून घ्यायचं तोरण बांधायसाठी. तर आता होल पाडून घेतो काकांनी शिडीनं आणि तोरण बांधून घेतो. म्हणजे शनिवारी त्या दिवशी लईच घाई उठणार, सकाळचं धावपळ उठत्या. तिकडनं कामं आवरून यायचं नाही तर पूजेला बसायचं म्हटलं तर लई उशीर लागणार आणि विसरून जाणार. म्हणून म्हटलं आज आपलं तोरण बांधून घेऊया. तर काका आणायला लागल्यात शिडी आणि मी धरू लागते त्यांना. आणि थोडंसं आपलं तोरणापुरतीचा 2 होल करून मोळे ठोकून घेतले का नाही तर तोरण बसते आपलं. चला, हे बघा गाईज, सगळं स्वच्छ केलं. चूल एक आणली. आपल्याला दूध उतू घालवायचं असतंय त्यामुळं नवीन घरात, तर चूल पण घेऊन आलो. आणि बघा भांडी पण चकाचक करून ठेवल्यात आणि सगळा पसारा आवरला. आणि पूजेचं सामान बघितलं आहे का बरोबर व्यवस्थित सगळं, काही तेवढं लांबनं येच म्हटल्यावर होणार नाही. आणि हे बघा आपलं तोरण एक लावून घेतलं. एक काम चालू आहे. ते धुळीचं काम चालू होतं ना, त्यामुळं काय आम्ही तोरण हे काय लावलं नव्हतं. तर आता म्हणलं तोरण लावून घेतलं. आल्या सगळं साफसफाई केली, घराची आवरलं. आणि भांडी घासून झाल्यानंतर जरा थोडा आराम केला, जेवलो तर वाळल्यात. आता आत ठेवायचं आणि बघूया आता काय काय होतं आहे. आणि कोथिंबीर थोड्या आल्या, ती घेऊन जाऊया. आणि तुम्ही म्हणताय ना की जवळनं भाजीपाला दावा, तर त्या दिवशी काय झालं, हे बघा जरा चिखल जास्त आहे. चप्पल घालून आलं ना तरी चप्पल पण अशी उंची चप्पलची एवढी जाड होत्या ना, चालायलाच येत नाही. त्यामुळं इथं पण लय हळूहळू चालायला लागते, चालायलाच येत नाही अजिबातच. तर हे बघा आता शेपू पण काढून येतो, जेवढी येईल तेवढी येईल. हे बघा एकदम बारीक राहिलेले, एवढे काय म्हणजे मोठी जरा चांगली अशी आली नाही आहे. तर दाट बिया पडल्यामुळं तसं झालं आहे का काय माहिती. काय की मला पण पहिल्यांदाच मी लावायला लागले ना, तेव्हा मला पण जास्त माहिती नाही आहे. मग आमच्या आईच्या इकडे शेती आहे भरपूर, पण कधी कसं असं तेवढंच फिरायला जायचं, एवढंच असं म्हणजे इथनं गेलं तिकडं आपलं तेवढंच फिरायचं, गप्पा मारायच्या, थोडा दिवस राहायचं आणि आपल्या घरी यायचं. त्यामुळे शेतीला काय एवढं म्हणजे माहीतच पड नाही शेती कशी करतात, काय करतात. तर चला आता बघूया आपण. मला जशी येते तशी मी करत राहते, प्रयत्न करत राहायचं. बाकीचं सगळं कष्ट केल्याला वाया जात नाही, थोडं का होईना मिळतं. तर आता शेपू पण काढून घेते थोडी. आणि हे बघा कोथिंबीर आलेले आहे, आता हे फुलाला आल्या तर कोथिंबीर पण काढून घेते. कोथिंबीर काढून त्यानंतर हे बघा आता हे त्या दिवशी येऊन आम्ही पालक आणि भेंडी काढून घेऊन गेलतो. आणि हे बघा धने लावले होते, तर हे बघा धने पण किती छान आल्यात. तर आता बघूया, आधी अजून थोडं लावायचंच जाताना आणि लावून जाणार. म्हणजे कसं होतं, हे जर मोठं झालं की दुसरी आपल्याला कोथिंबीर मिळते खायला. त्यामुळं थोडे आणि दुसरीकडं धने आपले
लावून जायचं. हे बघा पालक पण आहे. पालकची पण थोडी थोडी जर चांगली पानं निघाली तर काढून नेणार. हे बघा कीड लागल्यामुळे काय होतं आहे, काढता येत नाही, पालक चांगली निघत नाही. मग भेंडी आता 2दा हार्वेस्टिंग केली बघा भेंडी. हे बघा अजून आता हे बघा आता आणि हे दिसतं का तुम्हाला, इथं आल्या, हे बघा इथं आल्या. असं म्हणजे फुलातनं छोटे छोटे असतात ते, ह्या छोट्या छोट्या असतात त्या. आणि आपण 2 दिवस नाही आलो ना तर हे बघा हे किती मोठे झाले बघा. असं 1-2 दिवस गेलं की आपल्याला आता भेंडी हे बघा मिळत राहणार. हे बघा हे बघा. आणि कवळ्या कवळ्या भेंड्या नेलेल्या चांगल्या. तर अजून 2 दिवसानं मी काढणार आहे. अजून छोटे छोटे आहेत, भरपूर आहे त्या. तर 1 किलोवर अर्धा किलो 1 किलो निघणार भेंडी. आणि हे बघा गवारी. आता गवारीला पण हे बघा छोट्या छोट्या गवारी लागल्यात. हे बघा हे बघा अजून आता ही फुलं लागल्यात. हे बघा त्या झाडाला गवारी लागल्या छोटी छोटी. इथं पण लागल्यात. असे 10-15 झाडं आहेत गवारीची. तर गवारी पण लागायला सुरू झाल्या. इकडं ही वांग्याची रोपं लावल्यात. आता ह्याला पण फुलं लागतील. हे बघा थोड्या दिवसाने हे बघा कळी छोटे छोटे कळ्या यायला लागल्या. हे बघा दाट झालेलं आहे चांगलं, फुट्टी आल्या या झाडाला चांगली. तर फुलं लागायला लागली की मग वांग्याची काही कमी नाही होणार. आपल्याला पाहिजे त्या वेळेला आपल्याला भाजीला 4-4 वांगी काय ना निघत राहणार. आणि हे बघा तुम्हाला दाखवते अजून. तर हे बघा जवळनं दाखवते तुम्हाला. हे काय आहे, हे आलं लावलं आहे. हे बघा तर आलं पण किती भारी आले बघा. अंदाजनं मला येईल तसं लावलं मी. हे बघा एकसारखं किती छान आलं आहे. असं काय ना काय प्रयत्न करत राहायचं. हे बघा प्रयत्न केलेला कुठं वाया जात नाही. तर असं आलं आहे बघा. किती मोठी कळी आहे आत्ता दिसली बघा. हे बघा इथं मोठी कळी आहे एकदम आल्या. तर आता सगळी झाडं ना फुलाला 1-5-6 झाडं तर आल्यात. कळ्या आणि फुलं लागतात. आणि लागली की मग वांग्याची काही कमी नाही. मग 4-4 जसं भेंडी आपल्याला थोडी थोडी मिळते ना घरातली ताजी ताजी भेंडी, तशी गवारी पण मिळणार, वांगी मिळणार. हे बघा भेंडी, हे गवारी, आणि तिथं आहे ती वांगी. तिकडं अद्रक कशा असत्या वर्षानंच निघत्या. आल्याचं म्हणलं तर आपल्याला चहाला लागतं आहे तेवढंच. आणि आपल्याला भाजीला मसाल्याला लागतं आहे आलं. त्यामुळे आलं आपल्याला तेवढं बास होतं आहे. आणि असं कसं आठवड्याचं आपलं पावशेर अर्धा किलो नेलं तर आलं पुरतं आहे. फक्त भाजीपाला का लावायचा तर ताजा आणि हे आपलं बिना केमिकलचं आपल्याला खायला मिळेल एवढाच आपला प्रयत्न करत राहायचं. विना केमिकलचं जर खायचं असलं तर आपलं थोडं थोडं भाजीपाला लावायचा. आणि अजून थोडं दिवस थोडं जरा असं चिक्कललं आहे. हे बघा पाणी मग जास्त पाण्यात लावलं ना तर भाजीपाला आतल्यात कुजून खराब होऊन जातो. तर भाजीपाला काय असा एवढा लावणार नाही मी अजून. आता थोडं वाळत आलं की मग बटाटा आणि भोपळ्याची वेलं पण तिकडं लावली होती. पण तिकडं पाणी जादा झाल्यामुळे ते वाळून गेलं. तिथं मांडव केला आहे बघा, तुम्हाला दिसत असेल तर ते हे येत आहे बघा ते कोपऱ्याला बरोबर तर मांडव केलेला होता. बिया लावलेल्या आल्या आणि पाण्यात खराब होऊन गेल्या. तर चला आता कोथिंबीर काढते. आणि गुलाबची फुलं बघितली ना तुम्हाला किती छान लागलेत बघा. हे बघा तर आता कोथिंबीर आणि शेपू काढते. चला बघा शेपू काही जास्त निघाले नाही तर एवढीच आपली सियाला विहानला केली तरी ऐकत नाही. आणि हे बघा कोथिंबीर हिरवीगार. आता ही जरा थोडीशी धुवून घेते, चिक्कल आहे ना त्यामुळं. आणि घरात थोडी आहे त्यामुळं थोडीच काढली, थोडी छोटी छोटी ठेवल्या तशीच. म्हणलं कधी तर आणि आधीमध्ये आलं तर घेऊन जाता येते. तर असं थोडा आपला घरातला भाजीपाला ऐकत नाही, ताजा आणि बिना केमिकलचा. आता फक्त ही कोथिंबीर हे आपलं कोथिंबीरचे जरा असं मुळं आहेत ना जरा चिक्कल लागलेलं ते धुवून स्वच्छ घेऊन जायचं. तर चला गाईज आता आज काय जास्त काही काढत बसले नाही. भेंड्या आहेत त्या पण थोड्या आहेत त्या. आणि अजून थोड्या मोठ्या होऊ दिल्या ना तर मग आपल्या 1 किलोभर निघतेल्या. हे काका बसल्या तिथं. चला आराम झाला का, झोप झाली, जेवल्यात आणि जरा आराम केला. हे बघा इथं. आणि म्हणलं सारखं मग कसं होतं आहे, थोडं काम झालं की धूळ झाली की नको वाटते ना. तर मग स्वच्छता केली आम्ही दोघांनी मिळून. आणि आता चला आता भांडी पण ठेवूया. आणि कोथिंबीर जरा हे बघा किती शेपू निघाल्या. हे जरा हातात कोथिंबीर जरा हात देशी आहे. हे जरा हातात ही चांगली आहे. कोथिंबीर जरा धुवून आणते मग पिशवी धरून. विहानपुरती सियापुरती थोडीशी भाजी 1 प्लेटभर झाली तर ऐकत नाही. ताज्या शेपूची. आणि शेपू कशी आहे
जरा पातळ आल्या, अशी दाट फुट्टीची यायसाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय करायला लागते. तर आता हे बघा कोथिंबीर मुळा जरा धुवून घेते, माती लागल्या, असं स्वच्छ धुवून घेतलं नाही तर. आणि घरी गेल्यावर निवडून घ्यायची मग स्वच्छ धुवून धावून जरा वाळवून ठेवायची. किती छान आहे. तर स्वच्छ धुतली, पाणी नितळलं की पिशवीत खराब होत नाही. चला आता कॅरीबॅगमध्ये भरून ठेवूया आणि निघूया. आता थोड्या वेळानं निघतो आम्ही पण. तर आणा इकडे शेपून ती ठेवते.